नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, मी आता पुण्याजवळील मोशी येथील जे प्रदर्शन मैदान आहे त्या मैदानावर उभा आहे आणि इथे जे किसान प्रदर्शन भरलेलं आहे म्हणजे त्याचा आज शेवटचा दिवस आहे। ते 10 तारखेला सुरू झालं आणि आज 14 तारीख आहे। आज त्याचं समापन होत आहे संध्याकाळी। या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मी आलो होतो। कृषी, शेती, माती, पर्यावरण, समाज विकास, समाजकार्य, समाजसेवा आणि याच्याशी संबंधित अनेक विषय हे माझ्या लिखाणाचे, चिंतनाचे आणि मननाचे विषय आहेत। आणि अशा विषयांवर मी गेले 1997 पासून म्हणजे हे 24 आणि ते 3 27 वर्ष शोधकार्य असेल, संशोधन असेल, लिखाण करत आहे। आणि त्याच अनुषंगाने आज या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मी आलो होतो। या प्रदर्शनाची जी थीम आहे किंवा या प्रदर्शनाचा जो नकाशा आहे तो मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतोय। या प्रदर्शनामध्ये जे स्टॉल आहेत, हा खाली जो स्टॉल आहे कृषी निविष्ठा म्हणजे कृषीशी संबंधित बी बियाणं असेल, खतं असेल, त्याच्यानंतर कीटकनाशकं असतील त्यांची माहिती देणारा विभाग आहे। 2 नंबरच्या स्टॉलमध्ये जो वर आहे त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन म्हणजे पंप असतील, पाईपलाईन असेल, स्प्रिंकलर इरिगेशन असेल, ड्रीप इरिगेशन असेल, म्हणजे थोडक्यात सिंचन, पाणी बचत, जलसंवर्धन अशी सगळी माहिती त्या विभागामध्ये उपलब्ध आहे। 3 नंबरचा जो सेक्शन आहे तो 3 नंबरचा सेक्शन हा प्लास्टिकल्चर आणि संरक्षण शेती म्हणजे प्लास्टिकल्चर अँड प्रोटेक्टिव्ह कल्टिवेशन म्हणजे मल्चिंग असेल जे आपण पिकांसाठी वापरतो। मग ते टोमॅटो असेल, त्याच्यानंतर ढोबळी मिरची असेल, इतर उत्पादनं असेल, जेणेकरून 2 रोपांमधील जागा ही खुली नसते, ती प्लास्टिकने झाकली जाते। त्याच्यानंतर शेड्स असतील, आपलं शेततळं असेल त्याच्या तळाला टाकायचे प्लास्टिक असतील, आच्छादनं असतील, ताडपत्री असतील, पत्र्यावर टाकायचे ताडपत्रे असतील किंवा कवर्स असतील, असे अनेक उत्पादनं आहे। म्हणजे पॅकिंग करायचे प्लास्टिक असेल, फळ झाकायचं असेल किंवा फळांचा जो समूह आहे, बंच आहे, 4 फळं 10 फळं, त्याला झाकण्यासाठी पॅकिंगसाठी लागणारं प्लास्टिक असेल, अशा अनेक प्रकारचे प्लास्टिकल्चर प्रोटेक्टिव्ह कल्टिवेशनचे माहिती त्या तिथे आहे। 4 नंबरचा जो सेक्शन आहे, 4 नंबरच्या विभागामध्ये शेतीसाठी लागणारी साधने आणि उपकरणे, मग त्याच्यामध्ये हातोडी असेल, कटर असेल, ब्रेकर असेल, त्याच्यानंतर आणखी काही जी साधनं लागतात, विळा असेल, त्याच्यानंतर खुरपा असेल, जी काही छोटी मोठी सगळी साधनं लागतात त्याची माहिती तिथं उपलब्ध आहे। कृषी यंत्र नावाचं जे त्याच्यानंतर 5 नंबरला आपण पाहूया हरित दालन आहे। म्हणजे हरित शेतीसाठी, ग्रीन शेतीसाठी काय काय लागतं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ग्रीन कवरसाठी असेल किंवा हरित दालनांसाठी विशेषतः आपण जी सेंद्रिय शेती करणार आहोत म्हणजे केमिकल मुक्त म्हणजे जिथं रसायनांचा वापर नसेल आणि सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असणारे घटक आहेत ते ह्या हरित दालनामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात। 6वा जो सेक्शन आहे तो उद्योगाचा आहे म्हणजे कृषी आधारित उद्योग, मग ते कुक्कुटपालन असेल, डेअरी असेल, त्याच्यानंतर फळ प्रक्रिया किंवा भाजी प्रक्रिया असेल, ते सगळ्यांची माहिती इथं उपलब्ध आहे। आणि 7वं जे युनिट आहे त्या 7व्या युनिटमध्ये आपल्याला कृषी यंत्रांसाठी एक 8वं युनिट 8व्या क्रमांकाचं दालन आहे। तिथं त्यांनी कृषी यंत्र म्हणजे ट्रॅक्टर असेल किंवा कृषीसाठी लागणारी विविध साधने असतील, शेतीला काम करायचं काही साधन लागत असेल, त्या सगळ्यांची माहिती ह्या कृषी यंत्र ह्याच्यामध्ये त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहेत। आणि अशा पद्धतीचं हे सुंदर असं प्रदर्शन इथे चालू आहे, त्याचा समारोप आज होत आहे। आणि या प्रदर्शनाला मी भेट देण्यासाठी मी इथं आलो होतो आणि मी आता भेट देऊन जी काही माहिती गोळा करायची आहे ती माहिती गोळा केलेली आहे। आणि ह्या माहितीमधून आपल्या सगळ्यांचा लाभ व्हावा अशी अपेक्षा आहे। अशी कृषी प्रदर्शनं आयोजित करण्याचं महत्त्वाचं कारण हे असतं की कृषी क्षेत्राशी संबंधित ही जी विविध उत्पादनं आहे
साधने असतील, उपकरणे असतील, कृषी यंत्र असतील, उद्योग असतील, कृषी आधारित कृषीमधून प्राप्त होणाऱ्या उत्पादनावर आधारित उद्योग असेल, हरित दालनं असतील, सेंद्रिय शेती असेल, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना मदत करतील असे विविध प्रकारचे जे साधनं, उपकरणं, संयंत्र आहे त्याची माहिती देणारी दालनं असतील. या सगळ्यांची माहिती शेतकऱ्यांना व्हावी आणि अनेक शेतकऱ्यांना एका वेळेस एका ठिकाणी भेटण्याचा योग या उत्पादकांना मिळावा. म्हणजे उत्पादकांना ग्राहक प्राप्त व्हावेत आणि ग्राहकाला आपल्या शेतीसाठी लागणारी अत्याधुनिक काय काय सामग्री आहे, कीटकनाशक आहे, बी बियाणं आहे, खतं आहे, पाईप आहे, जलसंवर्धन, मृदसंवर्धनाची जी साधनं आहेत त्या सगळ्यांची माहिती व्हावी असं ह्या एका छताखाली होणारं हे काम आज आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि त्याचा हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. मी या दालनावर शूटिंग करतो आता म्हणजे आपल्याला सगळ्यांना पाहता येईल. किसान प्रदर्शनाचा नकाशा. मोठं प्रदर्शन आहे, याची प्रवेश फी आहे. मला स्वतःला सुद्धा हा पास उपलब्ध झाल्यामुळे मी या प्रदर्शनाचा याची देही याची डोळा लाभ घेऊ शकलो, पाहू शकलो. तुम्हालाही पाहून नक्कीच आनंद झाला असेल किंवा तुम्ही याबद्दलच्या बातम्या वाचल्या असतील, जरूर वाचा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशाच्या GDPमध्ये, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमध्ये कृषी क्षेत्राचं स्थान अनन्यसाधारण आहे, महत्त्वाचं आहे. आणि जोपर्यंत, कारण कृषी हे एकमेव असं क्षेत्र आहे की ज्याच्यामधून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची, मिळण्याची संधी आहे. सगळ्याच तरुणांना, तरुणाईला केंद्र सरकार, राज्य सरकार नोकरी देऊ शकत नाही. नोकरी मिळवण्यासाठी किती जीवघेणी धावपळ चालली आहे आपल्याला माहिती आहे. स्पर्धा परीक्षांचा बाजार भरला आहे. शेतकऱ्याचं लेकरू रात्रंदिवस इथं अभ्यास करतं आहे. शेतीतून पै जमवलेला, मोलमजुरी करून कमवलेला पैसा त्या मुलासाठी आईबाप पाठवत आहेत आणि ह्याच्यातून तो मुलगा खरोखर सनदी अधिकारी होईल का नाही ह्याची खात्री कुणाचीच नाही. परंतु शेतीमधून पोटापुरतं उत्पादन नक्की मिळवता येईल याची खात्री नक्कीच आहे. कारण आपल्या पूर्वजांनी आपल्याला शेतीवरच जगवलेलं आहे. शेतीमधूनच सर्व गरजा त्यांनी भागवलेल्या आहेत. पूर्वी तर फक्त मीठच बाहेरून आणावं लागायचं, बाकी सगळं शेतीतून प्राप्त व्हायचं. 12 बलुतेदारी, 18 आलुतेदारी होती. त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपली खेडी स्वयंपूर्ण होती. गावरान गाई, देशी वाणाच्या गाई गोठ्यामध्ये असायच्या. दूध दुभत्यांनी समृद्ध असं आपलं कृषी जीवन होतं, परिपूर्ण जीवन होतं. दुर्दैवाने त्याचं ते नाहीसं करण्यात आलं आणि आपण सगळे शहरांकडे पळायला लागलो. दूर कुठेतरी साठवलेलं पाणी नळाद्वारे आपल्याकडे येतं, परंतु आपल्याला झऱ्यातलं, विहिरीतलं पाणी चालत नाही, बिसलेरी लागते. तर हे सगळं चित्र आपल्याला बदलायला हवं. आपल्याला पुन्हा आपल्या मुळांकडे जायचं आहे आणि ते मुळं ही मातीत असतात. आणि माती आणि शेती, माती आणि नाती, शेती, माती, नाती आणि संस्कृती असा जो बंध आणि अनुबंध आहे तो पुरातन आहे. तो ऋषीमुनींच्या काळापासून चालत आलेला आहे. कारण ऋषीमुनी निसर्गपूजक होते, पर्यावरण पूजक होते, गुरुकुल पद्धती होती, आश्रम होते, वर्णव्यवस्था होती आणि त्या अनुषंगाने आपलं हे सनातन धर्माचं जीवन, आपलं हे जीवन, कृषी जीवन विकसित झालं आणि त्याने ते स्वयंपूर्ण जीवनशैलीसाठी लाभकारक ठरलं असं म्हणायला काय हरकत नाही. तेव्हा या किसान प्रदर्शनाचा समारोप होत असताना मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेतो. या प्रदर्शनाच्या नोटवर आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्वांनाही विनंती करतो की नागपूर असेल, अमरावती असेल, नाशिक असेल,
छत्रपती संभाजीनगर असेल, सोलापूर असेल, रत्नागिरी, पनवेल, ठाणे, जिथं कुठं असे प्रदर्शनं आयोजित करण्यात येतील त्याला जरूर हजर राहा, उपस्थित राहा, त्याच्यातले विविध गोष्टी समजून घ्या आणि आपल्याला काय समजतंय याचाही या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. या प्रदर्शनाच्या निमित्ताने काही नवीन लोकांशी ओळखी झाल्या, काही नवीन लोकांशी चर्चा झाली, त्यांच्याकडून काही जाणून घेता आलं, त्यांना काही मला नवीन सांगता आलं. सोलर एनर्जी, सोलर एनर्जी, सौर ऊर्जेवरचे काही स्टॉल पाहिले, काही पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्था, गोखले इन्स्टिट्यूटच्या काही रिसर्च ॲसोसिएट यांच्याशी बोलणं झालं. त्याच्यानंतर पंढरपूरची एक गोपाळ म्हणून संस्था आहे जी देशी वाहनांवर काम करते, त्यांच्याशी बोलणं झालं. त्याच्यानंतर काही जे शेतकऱ्यांचे जे पाळीव पशु आहेत, म्हणजे गाय असेल, म्हैस असेल, शेळी असेल, मेंढी असेल, तर शेळी मेंढी महामंडळ जे आहे ते महामंडळ आणि त्यांचेसुद्धा प्रोडक्ट विक्रीला ठेवले होते. म्हणजे जेन असेल, त्याच्यानंतर घोंगडी असेल, शेळीच्या मेंढीच्या लोकरीपासून तयार केलेलं पूजेसाठी बसायचं बसकन असेल, त्याच्यानंतर शॉल असेल, चादर असेल, सतरंजी असेल,